अनुदानावरचे सर्व शिक्षक या निर्णयामुळे निश्चितपणे आनंदी झालेले असतील आणि त्याच्याबरोबरच जे शिक्षक जुन्या पेन्शनसाठी नेहमी आग्रही राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने लवकरच त्यांच्याबरोबर बैठक घेऊन याच्यामध्ये सकारात्मक चर्चा करण्याचं मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे शिक्षकांच्या दृष्टीने हे अधिवेशन अतिशय लाभदायी ठरलेलं आहे याची मला खात्री आहे। निकाल लागलेला आहे त्याकडे कसं बघता? हा निकाल हे महायुतीच्या आगामी विजयाची नांदी आहे असं मी स्वतः समजतो आणि जे लोक असं म्हणत होते की आमच्या शिवसेनेमध्ये फूट होईल त्यांना उत्तर मिळालेलं आहे। आम्ही एकत्र आहोतच आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत हा सुद्धा एक संदेश हा संपूर्ण महाराष्ट्राला गेलेला आहे। मग त्या महिला असतील, युवक असतील, गृहिणी असतील, शेतकरी असतील, या सर्वांनाच अतिशय सुखद असं पॅकेज या अधिवेशनाच्या निमित्ताने आणि बजेटच्या निमित्ताने लाभलेलं आहे। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे येणारे सण हे सुद्धा आनंदामध्ये जातील। आनंदाचा शिधासुद्धा त्यांना देण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामुळे आता लवकरच या ठिकाणी सर्वात प्रथम जन्माष्टमी येईल, त्याला प्रो गोविंदा हा जो पहिल्यांदाच सुरू केलेला आहे की इंटरनॅशनल लेवलला आपलं जे गोविंदा आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला होता। यावर्षीसुद्धा सरकारचं पूर्ण सहकार्य राहील आणि याची मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशिप ही मुंबई शहरामध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे मुंबई जिल्हा नियोजन मंडळामधून देण्यात आलेली होती। यावेळेला सुद्धा पुरेसा पाठिंबा हा प्रो गोविंदाला दिला जाईल। त्याच्यानंतर गणपती येतील। गणपतीच्या सणामध्ये गेल्या वर्षीसुद्धा अनेक चांगले असे निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले होते। मूर्तिकारांना त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पेंडॉल्स गणपती जे बसतात सर्वांनाच करामधून मुक्ती दिलेली होती, वीज दरामध्ये सवलत दिलेली होती। त्याच्यामुळे गणपतीचा सणसुद्धा थाटामाटामध्ये साजरा होईल याची मला खात्री आहे आणि येणारं वर्ष हे विशेषतः युवकांना रोजगार देणारं वर्ष आहे आणि त्याच्यामुळे 10 लाख मुलांना या ठिकाणी स्टायपेंड मिळत असतानाच आमचा जो जर्मनीबरोबरचा करार आहे त्या करारासाठी मुलांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी निधी हा मंजूर झालेला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वायरमनला 25,000 रुपये पगार जर भारतामध्ये मिळत असेल तर त्याला दरमहा 2.5 लाख रुपये पगार मिळतो। ज्या नर्सला 35,000 रुपये पगार मिळतो त्यांना 3.5 लाख रुपये पगार जर्मनीमध्ये मिळणार आहे आणि व्हिसाचे अधिकार पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाला दिले जाणार आहेत। आजपर्यंत हे प्रायव्हेट एजन्सीला दिले जायचे। त्याच्यामुळे त्यांची एकंदर रिक्वायरमेंट 5 लाखाची आहे। आपण एवढी मॅनपॉवर लगेच पुरवू शकत नाही, परंतु आम्ही 10,000 पासून सुरुवात करतोय आणि लाखांच्या संख्येमध्ये हे युवक जातील आणि आपल्या आईवडिलांना सुद्धा ते घेऊन जातील कारण फॅमिली व्हिसा त्यांना मिळणार आहे आणि चांगली अशी रक्कम ते आपल्या घरी पाठवू शकतील। हे आयुष्यभराचं लोकांचं स्वप्न असतं की आपल्याला चांगल्या नोकऱ्या परदेशामध्ये मिळाव्या। ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होतंय आणि त्याच्यासाठी जो निधी या शासनाने मंजूर केलेला आहे प्रशिक्षणासाठी आणि ह्या प्रशिक्षणार्थींना आमची जी दुसरी स्कीम आहे त्याच्यामधून सुद्धा 10,000 रुपयाचं विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रेमिटन्सेस या महाराष्ट्रामध्ये येतील आणि खेड्यापाड्यातले जे पालक आहेत त्यांना फार मोठा दिलासा या महाराष्ट्र शासनाच्या नवीन उपक्रमामुळे मिळणार आहे। धन्यवाद।